वाकून झाड, वाकून वाकून, जरा वाकून झाड. काय रे बाबा, आजकालच्या ह्या पोरी झाडायचा सुद्धा कंटाळ. आमच्या टायमाला आम्ही कमरेतनं गुडघ्यापर्यंत वाकून वाकून झाडू मारत होतो. आता कसलं ते मॉप का फॉप किंवा त्यात फरशी. आम्ही गुडघ्यावर टिकल्याशिवाय फरशी पुसत नव्हतो. नाहीतर आमची सासू कचाचा लाथा घालायची मागणं आम्हाला. आणि तुमचे नखरे मग नाहीतर काय. बरं चल, जरा मी जाऊन येते मंदिरात. तोपर्यंत तेवढी भांडी घासून ठेव. काय, भांड्याचा साबण संपला? अरे माझ्या देवा, 8 दिवस झाले का ग, संपला भांड्याचा साबण? देवा 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 देवा, काय करावं मी आता. अगं आमच्या टायमाला भांड्याचा साबण आम्ही 15 दिवस घालवत होतो. साबण तर कुठला होता, निरमा घ्यायचो, निरम्याने घासत होतो. घास घास निरम्याने. काय जरा नुसतं साबण पुसायचं असतं, बाकी सगळी ताकदच लावायची असते. तुमचं तर पोरींचं आजकाल सगळं उलटच चाललंय. नुसतं तुम्ही फेसच करता, नुसता ढीगभरचा साबण लावायचा आणि उगाच नुसतं हात फिरवल्यागत करायचं. घास घास, जरा जरा साबण घेऊन भांडी चांगली घास. हां, गरम तरी व्हायला लागलं बाबा. बरं राहू दे, चल आता चपात्या करून. तेल संपलं बाई माझे. काय काय परमेश्वरा, आम्हाला काही जळून देत नाहीस तू सुखानी बाई माझे. तेल संपलं, ऐकलं का हो बंट्याचे पप्पा, तेल संपलं. अरे आम्ही महिनाभर एक पिशवी घालत होतो. हां मग स्वयंपाकच करत होतो, बघत बसत नव्हतो त्याला. नुसतं महिनाभर एवढं थेंब थेंब तेल घालायचं फक्त, जास्तीचं तेल घालायचं नाही. आम्हाला त्रास होतोय म्हणून. काही नाही बाबा, तुम्ही काय सुखाने आम्हाला जगून देत नाही. जेवढा आम्ही कमवून ठेवले ना, मग आता पोरगं जेवढं कमवतं ना तेवढं उधळणारच आहेस तू. काही नाही तू ठेवणार, संसार करणार काही नाही सुखाने तू. हां, बोललं की तुम्हाला राग येतो, लगेच बसतायसा जाऊन फुगून 8 दिवस. आमच्या टायमाला तसं नव्हतं. जर आमची सासू काय बोलली तर आम्हाला असं वर डोळे करून बघायची मुश्किल. थर 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 कापायचो आम्ही. कोपऱ्यात जाऊन रोडात बसायचो 4 दिवस, तरी आम्हाला कोण विचारलं येत नव्हतं. आणि आता जरा काय झालं की लगेच गेले ह्यांचे नवरे ह्यांच्या मागं. हो बाबू, हो शोना पिल्लू, तुला हे आणू का ते आणू का, लग्गे लाडागुड्या. तेवढ्या तर तीच टपलेल्या आहेत नुसती आजकालच्या पोरी. पण आमच्या टायमाला बघा 2 लेकरं झालीत तरी सुद्धा नवऱ्याचं तोंड पण बघितलं नाही. बरं जाऊ दे, चल चल जाऊया भाजी निवडायला. काय गो बाय, भाजी खराब झाली मेथीची. किती रुपयाला पेंडी, किती किती 50 रुपयाला मेथीची पेंडी आहे. 50 रुपयाला खराब करून टाकलीस. राहू दे आता, स्वयंपाक करायचं राहू दे, खाया प्यायचं राहू दे, काय नावच काढा नको. उपाशी राहूया ना तर जंगलात जाऊया तिकडं. आमच्या टायमाला असं नव्हतं बाई. एखादी भाजी आणल्यानं जर निवडून ठेवली नाही ना, आमची सासू आमच्या छातडावर बसायची, छातडावर. हां मग इकडची काडी तिकडं करून देत नव्हतं सासूला आम्ही. आणि आता आम्ही काम करून 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 मरायला लागलो की ग बाई निसत्या. काय आजकालच्या पोरी निसत्या नकाला नक पॉलिश लावून बसत्यात तेवढ्या. हां मग आमच्या टायमाला आम्ही किती कामं केलेली. जेवढं आम्ही कमवून ठेवलंय की नाही, आता तुम्ही उधळा. आयत्या पिठावर वेगोट्या वाढायला आलाय. आयत्या पिठावर कष्ट काढल्यात ना तेवढे तुम्ही त्याच्या नक्का एवढे सुद्धा पण काढणार नाही सा. असू दे म्हणतोय आम्ही. आमच्या टायमाला आम्हाला नाही भेटलं, आता तुम्हाला तर भेटू दे म्हणून. तर लईच नाटकी करायला लागल्यात की. चला आता जाऊया बाजारला. सगळंच संपलंय ना, आणूया महिन्याचा बाजार आणि उडवा परत.